आहेत. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही खूप मस्त मजेत असाल सर्व. आणि आज पण आहे आमची सुट्टी. तर काल बारपेक्यू तर मस्त जोरात झाला. व्लॉग तिकडे एंड पण नाही करता आला बिकॉज आम्ही ऑलमोस्ट 12 वाजेपर्यंत बसलो होतो. मँडी बराच वेळ होता आमच्याबरोबर. त्यानंतर मी आणि आम्ही मस्तपैकी गप्पा मारत तिकडेच बसलो होतो. सो 12पर्यंत बारपेक्यू चालू होता, कारण की आम्ही काल मस्त लाईटचा जुगाड केला होता तो. सो 12पर्यंत बारपेक्यू चालू होता. त्यानंतर लेट नाईट ते आवरावरीपर्यंत लेट झाला. ब्लॉग तिकडे एंड नाही करता आला. सो आता उठलो आहे आणि आम्हाला भरपूर रिक्वेस्ट केल्यानंतर अम्माई तयार झालं आहे. आम्हाला बोलली आपण ना अम्माई, आता एकतर सप्टेंबर आहे, इट्स द एंड ऑफ समर, सो प्लीज मला परत घेऊन चल कुठे, तर पार्क साईड फार्ममध्ये, जिकडे आम्ही लास्ट टाईम गेलो होतो. आम्ही गेलो होतो जूनमध्ये आणि मी कालच वेबसाईटला बघितलं की स्ट्रॉबेरीज आर स्टील मिड सप्टेंबर. तर आम्हाला म्हटलं प्लीज घेऊन चल. तर जायचं होतं आम्हाला ॲक्च्युली बसनेच, बट थोडा निघायला उशीर झाला. आम्ही थोडा बिझी होता. सो आम्ही चाललो आहे आता टॅक्सीने. टॅक्सी इज मोर क्विकर दॅन बस, कारण की 2 बस चेंज करावे लागतात. आणि चाललो आता फायनली टॅक्सीने. टॅक्सी जस्ट ऑन द वे आहे. आणि मेन म्हणजे तिकडे आता ह्यावेळी ऑर्गॅनिक अनियन्स आहेत, विच आय एम गोइंग टू प्लक अँड हार्वेस्ट. मी तर खूप एक्सायटेड आहे बिकॉज आय लव्ह फ्रेश अँड ऑर्गॅनिक थिंग्स. तर बघू अजून काय भेटतं आहे आणि स्ट्रॉबेरीज भेटत आहेत की नाही भेटत आहेत, अँड इज इट स्टील वर्थ टू विजिट इन मिड सप्टेंबर, हे सर्व कळेल आपण जेव्हा जाऊ पार्क साईड फार्ममध्ये. चला मग आम्ही जातो पटकन पार्क साईड फार्ममध्ये अँड देन सी यू ऑल देअर. Thank you. कर ना ती. बापरे, मी तर सांगेल जूनमध्ये आलो होतं त्यापेक्षा दिस इज द बेस्ट टाइम टू विजिट बिकॉज इतक्या स्ट्रॉबेरीज लागल्यात. आणि आम्ही ऑलरेडी स्टार्टेड प्लकिंग देम. इतक्या स्ट्रॉबेरीज लागल्यात ना, म्हणजे इट्स ऑलमोस्ट ऑन फुल ब्लूम अँड देर आर स्टील मोर फ्लावर्स विच गोइंग टू हार्वेस्ट स्ट्रॉबेरीज. इकडे दिसत आहेत फ्लावर्स. खूप छान वाटतं आणि एवढ्या स्ट्रॉबेरीज आहेत ना. अँड आय एम गोइंग टू पिक द मोर, लाईक म्हणजे मी जेवढ्या पिक करू शकते तेवढ्या करणार आहे बिकॉज दिस स्ट्रॉबेरीज आर व्हेरी स्वीट. आणि टाईम न वेस्ट करता करूया आपण ट्रेकिंग. तर ही आहे स्वीट ईव स्ट्रॉबेरीजची व्हरायटी. आणि जे हे लास्ट होतं जिकडून मी एवढ्या स्ट्रॉबेरीज कलेक्ट केल्या ते आहेत मुरानो स्ट्रॉबेरीज. ऑल लुक सेम ओनली बट खूप ब्लूम आहे यार यावेळी ॲज कम्पेअर टू जून. तर ऑलमोस्ट 2 कोणता कुठे काठ ते स्टार्टिंगला एकदम तुम्हाला ओव्हरऑल फार्म दाखवते. पहिलं तर ह्या साईडचं हे बर्न झालेत आणि आम्ही एकदम स्टार्टिंगपासून आलो होतो. ते स्टार्टिंगपासून तर इथपर्यंत पूर्ण स्ट्रॉबेरीज आहेत. आणि ह्या साईडला हे जो दुसरं पार्ट आहे त्या साईडला पण स्ट्रॉबेरीज आहेत. इकडे अजून काय हार्वेस्टिंगचं नाही. आणि ह्याच्या मागे पण म्हणजे लोक प्रिक करतात. तिकडे स्वीट कॉर्न्स आहेत वाटतं, सगळे फ्रेंच बीन्स, स्वीट कॉर्न्स पूर्ण हे. आणि इकडे अजून काहीतरी लावलं. आणि त्या साईडला पूर्ण जे येलो पार्ट दिसतोय
तिकडे सनफ्लावर्स आहेत आणि ह्याचं जे मागचं आहे तिकडे होते रास्पबेरीज आणि ब्लॅकबेरीज, जिकडे लास्ट टाइम आम्ही गेलेलो. आणि आता इकडे अमय तर गेलाय थोडं, जिकडून आलो होतं ना स्टार्टिंगला तिकडून, कारण की ते लोकांना असे हे ट्रॉलीज देतात ज्याच्यामध्ये आपण बास्केट्स ठेवू शकतो, आपले स्वीट कॉर्न सनफ्लावर आपण जर काही तोडले तर ते ठेवू शकतो. तर अमय बोला तुला एवढं काय घ्यायचं आहे आता, तर मी बास्केट घेऊन येतो, म्हणजे ती ट्रॉली घेऊन येतो तुझ्यासाठी. तर गेलाय तो तिकडे घ्यायला आणि विचार करते तो येईपर्यंत मी अजून थोड्या स्ट्रॉबेरीज तोडू. खूप स्वीट स्ट्रॉबेरीज आहेत एकदम. हे इतकं मॅसिव्ह फार्म आहे ना की आय डोंट नो, मे बी आफ्टर सप्टेंबर इकडे काय प्लांट करतात की नाही, बिकॉज इट्स अ ह्यूज फार्म आणि इकडे फार चांगलं मेंटेनही केलं जातं. होपफुली मे बी आफ्टर सप्टेंबर ऑल्सो दे प्लांट एनिथिंग अँड वी कॅन कीप ऑन कमिंग बॅक. आणि तिकडे आला आहे आम्ही ट्रॉली घेऊन. आपण एवढी ट्रॉली भरणार आहे. आणि इकडे जो कोणी आज येतो ना, म्हणजे नॉट इवन अ सिंगल फॅमिली और अ सिंगल कपल ज्यांनी बोलताना ती ट्रॉली घेतली नाही, कारण की जो तो येतो त्या ट्रॉली घेता येत फक्त. आम्हीच राहिलो होतो आणि आम्ही पण आता ट्रॉली घेतली आहे. स्वीट कॉर्न अँड फ्रेंच बीन्स आहेत तिथं नवीन लागलंय. इकडे स्वीट कॉर्न. Look at him. Should we keep this here only? Oh, it's inside this. These are very tender. बापरे, मी पहिल्यांदा स्वीट कॉर्न वगैरे बघते, असा कधीच नाही बघितलेला मी. कवळा येतो एकदम. ह्याला किडे लागलेत थोडे. तू तोडे, कसा तोडतात दाखव मला. येलो पाहिजे यार, वरतून तो तसाच येणार, आतून येलो पाहिजे. अरे आपण काढा पण झालं. तो सफेद आहे ना, पण तो नको काढू अमय, तो अर्धा सोललाय वरून. अम्माईने तर भरपूर तोडलेत स्वीटकॉर्न. म्हटलं आपण पण एक स्वीटकॉर्न तोडू, तर हा तोडते मी. फर्स्ट तोडलेलं स्वीटकॉर्न. ह्या फील्डमध्ये ना इट्स मोर मॅच्युअर प्लांट्स आणि स्वीटकॉर्न एकदम हा स्वीट आहे, एकदम येलो ग्रीन आहे ह्याचा. आज पण बाबकी होते वाटतं. कॉर्न तर एक पण तोडला नाही मी, अम्माईने तोडलेत. बट आता मी तोडणार आहे फ्रेंच बीन्स, म्हणजे फरसबी. ह्या आहेत फ्रेंच बीन्स आणि इकडे भरपूर लागल्यात. स्ट्रॉबेरीज किती पडल्यात. इकडे दाखव असं.
फोटो काढूया बीन्सचा. नाही काढ एकदम फार चांगल्या बीन्स आहे त्या. मग किती दिवस चांगल्या फ्रीज करू. घे थोड्याशा अजून. अशा कवळ्या भेटत नाहीत मार्केटमध्ये. ते गोड पोरत बघ काय भाज्या उचलतायत. तुझं त्याला घेऊन यायचं होतं इकडे. येऊ आम्ही नेक्स्ट वीक मध्ये. तर हे पूर्ण इतकं एवढं जेवढं फील्ड दिसतं ना हे आहेत कॉर्जेट्स. आणि मी एखादं बघते इकडे कुठे कॉर्जेट लागलंय का. एक प्लांट होतं त्याला कॉर्जेट लागलेलं. हा हेच. तर असं हे म्हणजे जमिनीवरच येतं प्लांट. आणि इकडे आहे कॉर्जेट. असे फ्लावर्स येतात. याला पण म्हणजे फ्राय करून खातात. अँड दिस इज द कॉर्जेट. या साईडला बीटरूट, सनफ्लॉवर, अनियन्स अँड कॉर्जेट. लास्ट टाइम नाही आता इकडे पण रास्बेरीज आहेत. आय गेस या बरोबर रास्बेरीज. लास्ट टाइम त्या साईडला पण होते वाटतं भरपूर. लॉचनेस ब्लॅकबेरीज आहे या ब्लॅकबेरीज आहेत सॉरी. आणि इकडे सनफ्लावर्स. आणि हे आहेत सनफ्लावर सीड्स. पूर्ण सनफ्लावर्स दिसू शकतात. माय गॉड. काही जस्ट ब्लूम होत आहेत, काही ब्लूम झालेत. बट नन ऑफ देम हॅज द सीड्स येट. इथे तर ना अनियन्स लिहिले आहेत बट अनियन्स तर कुठे दिसत नाही आहे. मे बी आय गेस पुढे असतील. बघू. छोटे छोटे दिसतात अनियन्स पडलेले. म्हणजे लिटरली हार्वेस्ट केलेत वाटतं लोकांनी. हे सगळे कांदेच आहेत. म्हणजे इथे ना अनियन्स आहेत पण ते सगळे सुकलेत. म्हणजे ऑलमोस्ट भरपूर लोकांनी काढलेत ते. आणि आम्ही गेल्या थेट एकदम मागे तिकडे पिक करायला. आणि मी चालली आता बॅग घेऊन. बघू किती अनियन्स भेटतात. काढलेत वाटतं बऱ्यापैकी चांगले. लेट्स सी. इकडे पूर्ण लोकांनी काढून फेकलेत ते कांदे अक्षरशः. बापरे काय आम्ही खतरनाक तोडलेत कांदे एकदम. पूर्ण अनियन्स हार्वेस्ट करून ठेवलेत म्हणजे इकडे पूर्ण. बस झाले ना. घे अजून चांगलेत. ओला कांदा आहे तो सुकवणार कुठे. जास्त सामान घेतलं. मस्तपैकी कांदे गोळा केलेत आणि त्याची मस्तपैकी अशी छान वेणी बांधली होती. असा जो घड असतो ना त्याचा आपण व्हिडिओ काढता नाही आला पण फोटो काढले ते मी टाकील इकडे. फार छान आहे. अरे बीटरूट कुठे गेले. बीटरूट दॅट साईड. आता चला बीटरूट घ्यायला. इट्स रिअली अ फन. आणि हे असं फन म्हणजे जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षात येत नाही ना यू कॅन्ट एन्जॉय दिस मूवमेंट सिरियसली. आता चाललोय आम्ही बीटरूट कडे. माय गॉड. असा फर्स्ट टाइम हार्वेस्ट करते मी.
फोटो घ्यायचा असंच. तर भरलंय आमचं पूर्ण मस्त वेगळी बास्केट. बापरे, माझी तर ना अजून इच्छाच संपत नाही. मला तर असं वाटतंय अजून 4 बॉक्सेस स्ट्रॉबेरी कलेक्ट कराव्या, त्या फ्रीज कराव्या वाटलं तर, बिकॉज ह्या स्ट्रॉबेरीज ना खूप स्वीट आहेत. आणि मी अजून पण सगळ्यांना सांगेल, जे लोक लंडनला राहतात, डू मेक अ विजिट. दिस एक्सपिरियन्स इज ॲज सिमिलर टू बीइंग इन हेवन. इतकं सुंदर आहे ना. आणि या स्ट्रॉबेरीज तर फारच गोड आहेत एकदम. म्हणजे तुम्ही जितक्या घेताल ना तेवढं कमी आहे इकडे. आणि आमचं बास्केट दाखवते आम्ही काय काय फिल केलं आहे त्याच्यामध्ये. आणि मला एक 5 मिनटं भेटली होती. आम्ही बोललो तू कर, तुला कलेक्ट करायच्यात. त्याच्यामध्ये मी अजून एक बास्केट आणि ते डबल टिबल भरलं आहे पहिल्यापेक्षा पण. आणि ह्यानंतर काही जास्त शूट नाही करता आलं, कारण की आम्ही बिलिंग वगैरे करायला गेलो. तर आय होप हा व्लॉग आवडला असेल. तर नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकर एका नवीन व्लॉगमध्ये.